जेवण झालं, जेवण एवढं आवडलंय पेंडुकाट पूर्ण पाठ केल्यानंतर लग्न घरी पुरणपोळ्या असताना इथे हाडं तोडायचे. हे लग्नाला कमी पिकनिकला जास्त आल्यासारखे वाटत. आता काय नव्हे किती आहे किती नाही. यांना उठवायचं म्हटलं की आम्ही गाडी थांबवतो. आणि आज आम्ही निघालो होते लग्नाला. हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. ही बघा पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये आर्या आणि ही गाडी 70 रुपयामध्ये ठाणे ते पुणे ट्रॅव्हल. हा ब्लॉग तुम्ही बघितला असेल. तर मी तुम्हाला बोललो होतो ना की मी पुण्याला का चाललो आहे, तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन. तर मी गेलो होतो ही गाडी आणायला. ही आपल्या दाजींची गाडी आहे आणि ही गाडी आणायला मी पुण्याला गेलो होतो. काल मी गाडी घेऊन आलो कारण आज आम्ही निघालो होतो लग्नाला. आणि आता आम्ही निघालो सगळे. आणि बघा इकडे आल्यात मॅडम आले, हे बघा दिसतात हाय करतात आणि सगळ्यांनी झोपा काढल्यात चांगल्या. आता आम्ही कल्याणच्या पुढे पोहोचलो आहे. CNG भरायला सर्व आम्ही थांबलो आहे. आता CNGची गाडी एक 10 मिनिटात लागणार आहे आणि मग CNG भरला की डायरेक्ट मग आळेफाटा राजुरी. आणि बघा मॅडम एकदम मस्त रेडी व्हायला आले सकाळी सकाळी. आणि सगळ्या बघा कसे झाडाखाली थांबलेत निवांत. आणि आर्याने तर बिलकुल झोप नाही काढली कारण गाडी तीच चालत होती. काल डमडम चालवून घेऊन गेली आपल्याला देहू रोडपर्यंत. आज आता ही गाडी चालवून आपल्याला घेऊन चालले राजुरीपर्यंत. तर ठीक आहे. आता आज बरेच कार्यक्रम असणार आहेत लग्नाचे. तर आता आपण पोचणार आहोत. तर वाजले सकाळचे 8:45-9 वाजत आले. आम्ही एकदम निवांत निघालो 8 वाजता. आणि 1-2 कार्यक्रम आहेत आज लग्नाचेच. त्यानंतर उद्या लग्न आहे त्यामुळे उद्या पूर्ण दिवस पण आम्ही लग्नातच असणार आहोत. तर ठीक आहे, तुम्हाला कळलंच आपल्या ब्लॉगमध्ये की आम्ही काय काय एन्जॉय करणार आहे. आणि बरीच लोक पुढे पण गेलेत, काही STने गेले आहेत, काही गाडीने गेले आहेत, आपण पण आहोत, आपल्या मागे पण बरीच लोक येत आहेत. तर ठीक आहे, तुम्हाला सगळे भेटतीलच आपल्या ब्लॉगमध्ये, पुढे पुढे भेटत राहतीलच. आणि मस्तपैकी आता 3 दिवस म्हणजे 2 दिवस तर लग्नातले आणि 1 दिवस आपला फेर आहे फिरण्यासाठी थोडंसं राजुरी एरिया. ह्यांनी बिलकुल नाश्ता सकाळी केलेला नाही कारण ह्यांना सगळ्यांना ढाबावर जेवायचं आहे. स्पेशली हा मधला माणूस दिसतो का तुम्हाला, हा कालपासून उपाशी आहे, कालपासून नाही जेवलाय कारण स्पेशली याला ढाब्यावर जेवायचं आज काही करून. चला ठीक आहे, मला वाटतं CNG सुरू झालेलं आहे. चला CNG भरूया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आत्ता आम्ही पोचलो आहे ते मुरबाडला. मुरबाडच्या जस्ट थोडंसं पुढे आलो म्हणजे एक अर्धा किलो म्हणजे मुरबाडवरच आहे आम्ही. आणि आता आमची एक गाडी पाठीमागे जी आहे ती डिझेल भरायला थांबली आहे. आपले खसाळे ते आपल्या व्हिडिओमध्ये असतात. तर ते पण आले आहेत आणि त्याचं डिझेल भरत आहेत. ते आले तर मग आपण एकत्र हळूहळू पुढे निघू. आणि आता सगळ्यांना लागले धुका. प्लॅनिंग चाललं आहे कुठे थांबायचं, तो विचार चालला आहे कुठे थांबायचं आपल्याला चांगला नाश्ता वगैरे मिळेल बघू. तर या रोडला बरेच ढाबे वगैरे आहेत, तिकडनं कुठे थांबू आपण नाश्ता वगैरे करून घेऊ. आणि ही माणसांना जशी गाडी स्टार्ट होते तसे डायरेक्ट झोपतात, काय इकडे तिकडे बघत नाही, डायरेक्ट गुडूप. आणि गाडी थांबली की उठतात. यांना उठवायचं म्हटलं की आम्ही गाडी थांबवतो. 3 माणसं आहेत ना मागची, तिन्ही गाडी सुरू झाली की गुडूप. बघितलं आता पाठीमागे मस्तपैकी गरमागरम वडा निघतोय, म्हणजे वडा निघतोय. सगळे आता नाश्ता करायला थांबलेत. 10 वाजलेत सकाळचे. आणि बरेच पुढे घेऊन आले यांना मी थांबव्या करत. आणि आर्याला स्पेशल हवाय समोसा. आर्या समोसा. सगळ्यांच्या डिमांड वेगळ्या आहेत. आयुष उभा आहे, त्याला काय हवाय पट्टी समोसा. तिकडे पाठीमागे उभा आहे, तिकडे पाठीमागे आयुष उभा आहे, त्याला हवाय पट्टी समोसा. अक्षय तुझी काय डिमांड आहे? वडापाव, गरम गरम वडापाव. राया तुमचं काय? पाटील जगा वेगळ्याच काहीतरी ऑर्डर देत आहेत. गाडी कोसभर आणि खाणार घासभर. गाणार हो. आणि जयचा काय? पट्टी समोसा, साधा समोसा. जय साधा समोसा, आर्या साधा समोसा. मस्तपैकी गरम गरम वडे निघतात. मस्त एक एक वडापाव खाऊ. एक म्हणता किती होतील माहित नाही, पण सध्या तरी एक ऑर्डर देतो सगळ्यांसाठी. चला आता मस्तपैकी गरम गरम नाश्ता सकाळी 10 वाजता. बघा हा पट्टी समोसा. आपण मस्तपैकी फ्राय होतो पट्टी समोसा. इथे R&D चालू आहे पट्टी समोस्यावरती. कशाची आहे पट्टी, कसंच आहे पट्टी समोसा. आणि बघा कसा आहे वडापाव अक्षता, चांगला आहे. आणि आयुष पट्टी समोसा हां चांगला आहे टेस्ट वाईज. तुझा समोसा कसा आहे आर्या? सगळ्यांकडे वेगवेगळ्या व्हरायटी आहे तिकडे. वडापाव, समोसा कसा लागला रे समोसाचे? मस्त आहे ना. आणि रेट वाईज म्हणाल तर हा पट्टी समोसा फक्त 5 रुपये. आणि समोसा काय
साधा समोसा 10 रुपये फक्त. आणि वडापाव पण 10 रुपये मस्तपैकी. आणि हे बघा इथे आम्ही थांबलोय माऊली वडापाव आणि चहा. आणि हा माऊली वडापाव सेंटर आहे सरळगावला. पाठीमागे पिंक वडापाव पण भेटतो, तो 3 वाजल्यानंतर भेटतो दुपारी. मागे आपला व्हिडिओ ब्लॉगमध्ये आहे पिंक वडापाव टपरी, पिंक टपरीवाला वडापाव. आणि बघा ही बघा परत एक समोसा घेतला हिने, जाम आवडला तिला समोसा. तर ठीक आहे चला आता आम्ही पण मस्तपैकी नाश्ता करतो समोसाचा, म्हणजे माझा पट्टी समोसा. आणि छान आहे हॉटेल आणि चव एक नंबर आहे, भारीच आहे एक नंबर चव. सरळगावमध्ये गावाच्या बरोबरमध्येच आहे माऊली वडापाव सेंटर. तर चला आता मस्तपैकी नाश्ता वगैरे करून आपलं माऊली वडापाव सेंटरवरती. आणि छानच होता आहे वडापाव पण, कटलेट पण, म्हणजे समोसा भजी सगळं ट्राय केलं आम्ही. आणि सगळे आता मस्त पोट भरलं आहे ना. नाही पोट भरलं म्हणतात आहे. पुढे तुम्ही सांगतो ना तुम्हाला थोडं तासभर जाऊ दे, परत गाड्या थांबवणार आहे. आणि काय एन्जॉय करतच जायचं आपल्याला. लग्न उद्या आहे, दुपारी 3-4 वाजता पोचलं तरी आम्हाला काय टेन्शन नाही. तर चला बघा चला सुरू झालं आता काम झाल्यावरती निघूया आपण. आता सगळे आलेत, चला हळूहळू निघूया. या गावचा बाजार आहे, कुठलं गाव आहे माहित नाही. हा कोणतं गाव आहे? शोध कोणतं गाव आहे शोधा. हा टोकवडेचा बाजार. टोकवडेचा बाजार आहे. मच्छी गेली आज शुक्रवार आहे. मच्छी खा, मच्छी गाड झालं. याच्यात आपला कुठला लॉट आहे का बघा. हे बघा इकडे अक्षता घेते करवंद बघा. अशामध्ये घाट सुरू होणार आहे आता. पुढेच घाट आहे आपला माळशेज घाट. आणि त्याच्या आधीच हे बघा करवंद घेणं सुरू आहे अक्षताचं. आणि कुठून आणले आजी करवंद? पार डोंगरावरनं. अरे वा. हे बघा आजीचं वय किती आहे आजी तुमचं? आता काय वय किती आहे किती नाही. शतक मारलं का? सेंचुरी मारली? 100 झाले का? तेवढं नसेल ना. हा बघा यांचं वय बघा किती असेल. आणि बघा करवंद विकते तिकडे. आणि बघा इकडे घेतली करवंद. हे बघा काजूचे बोंड पण आहेत. आणि आताच आपण आणून खाल्ली होती. आणि हे बघा करवंद वगैरे घेऊन झालेले आहेत. आता सगळे आता करवंद खाणार आहेत मागे मला सोडून, कारण आता माझं काम काय आहे, ड्रायव्हर आहे आपण गाडीचे. चला करवंद घेऊन झाले, आता पुढचा प्रवास. आता आम्ही पोचलो ते माळशेजच्या घाट माथ्यावर. हे आपल्या माळशेज घाटाच्या माथ्यावरती आहे. आणि ते आपलं हे आहे शिवमंदिर. त्या शिवमंदिरची इथे पोचलोय आम्ही. आणि हे बघा आता बाजूने बस गेली ती ST MSRTC. आणि त्यातनं बघा लोकांनी असं या देवावरती असे पैसे टाकलेले तिकडे. आणि असे लोक टाकत असतात का असं. ST महामंडळ MSRTC किंवा लक्झरी वगैरे जातात ना, त्या थांबत नाही तिथे. ते लोक असं पाया वगैरे पडून पुढे जातात. तर हे पैसे वगैरे टाकले त्यांनी, असं लोक करतात आणि पुढे जातात. का करतात तर आम्हाला आपलं सुखरूप हा घाट पार करू दे. आता आपलं थोड्या वेळापूर्वीच नाश्त्याचा हॉल्ट झाला होता घाटाच्या खाली. आता लगेच कोकम सरबत हॉल्ट आहे. बस हे लग्नाला कमी पिकनिकला जास्त आल्यासारखे वाटतायत. फुल एन्जॉय करतायत. चलो एन्जॉय. आणि इकडे पण गरमागरम वडे तळले जातात. वडे चालू आहेत.
सर्व सोय आहे घाटावरती आल्यावरती पण. सो चेअर्स. मस्तपैकी असं कोकम सरबत पिऊया गारगार आणि आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. किती वाजणार पोचायला माहीत नाही. आता 12 वाजले. सकाळी 8 वाजता आम्ही निघालो. 4 तास लागलेत आम्हाला मासे घाटात यायला. विचार करा किती निवांत आणि मस्त सर्व एन्जॉय करत करत आम्ही येतोय. आता अजून 1-1.5 तास लागेल आम्हाला लग्न घराला पोचेपर्यंत. पण माहीत नाही त्याच्या आधी एका दुसरा स्टॉप होतो की काय. चलो जे आहे ते तुम्हाला कळणारच आहे. चला कंटिन्यू करूया आपला प्रवास. हे आहे खिंड. चान्सेस आहे चांगला झाला. आणि आता पुन्हा एकदा आम्ही ब्रेक घेतलाय. पण आता आपला ब्रेक आहे तो लंचचा. आणि जवळच राहिला गाव. आता एक 10-15 मिनिटावरती आहे राजुरी. जे आळेफाटा त्याच्यानंतर लगेच राजुरी. आणि तरी आमच्या सर्व मंडळींना तिकडे जाऊन काय व्हेज जेवण असणार आहे ना. मग सर्वांना नॉनव्हेज खायचं आहे स्पेशल ढाब्यावरती. म्हणून बघा आम्ही इकडे थांबलोय. हॉटेल राजदीप. सगळे इकडे बसलेत. स्पेशल मंडळी सगळे नॉनव्हेज खाण्यासाठी. आणि हे बघा हे सगळे आहेत ना हे कालपासून उपाशी आहेत. कालपासून जेवले नाही आहेत. काय तर ढाब्यावर जेवायचं आहे. ढाब्यावर जेवायचं आहे. चला आता काय ते ऑर्डर करूया आणि मस्तपैकी पोटभर जेवूया आणि जाऊया आपण लग्नघरी. लग्नघरी अजून पोचलोच नाही. सकाळी 8 वाजता निघालो. काय 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 लग्नघरी काय लग्नघरी पुरणपोळ्या असताना इथे हाडं तोडायची म्हणतात. ही एक पण हाड नाही खाणार आहे. सगळी हाडं आर्याकडे पास करणार आहे. तुम्ही कुठे घाल पाटले ऑपरेशन म्हणजे चला एकदम अथक प्रयत्नानंतर 15-20 मिनिटं घेतल्यानंतर मेनू कार्ड पूर्ण पाठ केल्यानंतर आमचं ऑर्डर डिसाईड झालेलं आहे. शेवटी काय ऑर्डर दिली आहे मी जी सुरुवातीला ठरवली ती काय चिकन अंडी नाही चिकन मालवणी अंडी. मालवणी टाईपची नाही मिळत. काहीतरी वेगळ्या टाईपची आहे. आल्यावर कळलंच आपल्याला. आणि तिकडे त्यांच्याकडे आहे चिकन थाली 2 थाली. त्यांनी पण पूर्ण मेनू कार्ड पाठ केलेलं आहे. आणि त्यानंतर लास्टला फायनली जे सुरुवातीला होतं ते चिकन थालीची ऑर्डर दिलेली आहे. चला आणि इकडे बघा बुद्धीने जीव कासावीस झालेला आहे. एकदम दमलेली आहे. कासावीस झालेला आहे. आणि आत्ता आम्ही कधी जेवलोय माहिती आहे का 1 तासापूर्वी फक्त. हां 1 तासापूर्वी फक्त आम्ही जेवले नाही सॉरी स्नॅक्स खाल्ला. माऊली वडापावचा. 1 वडापाव म्हणता 2 वडापाव एक समोसा आणि पट्टी समोसा कोणी खाल्ला. हां पट्टी समोसा छोटासा होता. बरं पट्टी समोसा छोटासा होता. आता पट्टी पाठवत आहे तो. तर चला आता ऑर्डर तर दिली आहे. बघूया कसं आहे ते जेवण ते. आणि मग जेवल्यानंतर तुम्हाला सांगतो कशी टेस्ट आहे ती पण. हा बघा रस्सा आला आहे आपल्याला चिकन अंडीचा टेस्टसाठी. आपण सांगायचं तिखट पाहिजे का मीठ पाहिजे का काय पाहिजे आपण सांगायचं आपल्या हिशोबाने. पाडला मोबाईलवरती आहे का बरोबर आहे का. ओके आहे साहेब. चला ओके हा रस्सा संपूया. ओके झाला रस्सा. ही बघा ही आले चिकन थाली. आर्याला अशी वाटली ही फिश थाली आहे पण बघा चिकन थालीमध्ये चिकनचे 3 ते 4 मोठे पीस आहेत. राईस आहे जिरा राईस रोटी पापड. हा जवळा हा बघा सुकट. हा बघा जवळा कोशिंबीर आणि हा चिकनचा रस्सा त्यातमध्ये अंड आणि हा आपला काळा मासा म्हणजे चिलापी मासा. बघा एवढं सगळं आहे चिकन थालीमध्ये. आणि हे बघा हे तुम्हाला ही बाल्टी पण आलेली आहे म्हणजे आपण म्हणतो ना सॅम्पल. पण हा रस्सा आहे आणि हा अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड बाजली खूप मोठी आहे ना. आणि हे आला इकडचा आपला चिकन मालवणी हंडीचं. हे बघा चिकन बघा असं सुक्कं चिकन येतं मालवणी हंडीमध्ये भारीपैकी. आणि रोट्या तर आल्यात आपल्या. आणि हा बघा सोबत आला आपला हा चिकन मालवणी रस्सा. त्याचा आपण टेस्ट केलं होतं. आणि आर्या 2 मिनिटासाठी कन्फ्यूज झाली हे आल्यावरती. फक्त हे झालं ना मग मला म्हटली का टेस्टिंगला का म्हणून तो रस्सा दिला होता जरी असं आणायचं होतं विदाऊट ग्रेव्हीचं. चला आता रस्सा आलाय चिकन आलाय जेवून घेऊया पटापट. चला आता मस्तपैकी असं चिकन आलं आहे आपलं चिकन मालवणी. आणि माझ्या दादा जिलापी फिश पण आलेलं आहे. तिकडून आलं आहे थालीमधनं. आणि सुकं कसं लागलं आर्याने 1 नंबर म्हटलं म्हणजे आर्याला खूप रेअरली आवडतं काय नाही खाण्याचं. आर्या तसं खात नाही. आर्या आजकाल तरबेज झालेली आहे एकदम 1 नंबर. आणि तिने 1 नंबर म्हटलं म्हणजे भारीच झालं आहे. चला आता या चिकन मालवणीवरती ताम मारूया. आणि बघा इकडे आपला आला आहे तो लेग पीस. बघा इकडे लेग पीस आहे. लेग पीस
आणि इथे पण लेग पीस आहे. एका कोंबडीला 2च लेग असतात आणि आम्हाला वाटलं काय छोटे वगैरे पीस असतील, पण नाही, चांगले मोठे पीस आहेत आणि सफिशियंट आहे एकदम अंडी आणि रस्सा पण भरपूर आहे. चला आता मस्तपैकी ताव मारूया आपल्या चिकन अंडीवर, चिकन थालीवर जे पण आहे ते लंच करूया मस्तपैकी आणि आपला पुढचा प्रवास करूया. अजून आपल्या नवरदेवाचं घर दिसलेलं नाही, अजून टप्प्यातून लांब आहे थोडं 15-20 किलोमीटर. आता मस्त असं जेवण करून आम्ही एकदम तृप्त झालेलो आहोत आणि जेवण खरंच छान होतं, खूप छान होतं आणि एक नंबर. चिकनची चव तर एक नंबरच होती. बाकी थाली पण क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्हीमध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नव्हता. आणि हॉटेल जीवनदीप माळशेज घाटातनं जरा पुढे आल्यावरतीच लागेल तुम्हाला उजवीकडे, म्हणजे आळेफाट्यात जाताना, आणि आळेफाट्यावरनं तसंच डावीकडे लागेल. आणि आता तुम्ही मस्त असं जेवण वगैरे झालं आणि मस्त जेवण वगैरे करून तुम्हाला इथे मस्तपैकी मिठा पान पण मिळेल बघा, कृष्णा मिठा पान. आणि या तंबाखूजन्य वगैरे काय नाही, गोड पान आहे हे बघा. हे आहे कृष्णा पान, आता पॅकिंगमध्ये आहे मस्तपैकी रेडीमध्ये तुम्हाला कृष्णा पान. हे बघा हॉटेलमध्ये जेवण झालं आणि जेवण एवढं आवडलं आहे. इथे कढई थोडंफार उरलेलं तर कढई सकट होते त्या. अच्छा कढई सकट, बादली सकट आमचं जेवण बाहेर गेलेलं आहे ते बघा. चला, आणि एवढं जेवण बाहेर येणे बघा. आली तेवढी क्वांटिटी होती ना की संपलीच नाही बघा यांना. तुम्ही असं नका समजू की चव खराब होती वगैरे, चव एक नंबर होती पण संपलीच नाही त्यांना ही क्वांटिटी. 2 थाली नाही ओव्हर झाल्या, तिघांमध्ये 2 थाली पण ओव्हर झाल्या बघा मस्त. आणि थाली पीस बघा, हा पीस तसेच उरलेत, संपत नाहीत. तर चला आता इथलं जेवणपान खानपान पण झालेलं आहे मस्तपैकी जीवनदीप हॉटेलमध्ये. आपलं मन पण तृप्त झालेलं आहे. तर चला जाऊ आपण लग्नघराकडे. किती वेळा बोलतो पण पोचत नाही लग्नघराकडे. आणि बघा बडीशेप आणि आता नॉनस्टॉप जाणार आपण आडवळे यांच्याकडे, दीपकच्या घरात. डायरेक्ट तिकडेच जाऊन गाडीला आता ब्रेक मारणार आहे माऊली फार्म हाऊसवरती, जिथे आपलं लग्न आहे आपल्या दीपकचं. आणि बघा इथे मस्तपैकी लॉलीपॉप तळले जात आहेत आणि जे आता जेवून बाहेर आलं आहे पण लक्ष त्या लॉलीपॉप वरतीच आहे. लॉलीपॉप फक्त आता आपण असेच बघितलेत, आता जागा नाही पोटामध्ये जरा पण. आम्ही तर पार्सल घेतलं, आम्हाला पण नाही संपलं, फुल टाईट झालंय. आम्ही पण शेवटी उरलेला बरंच उरलं होतं म्हणजे पीस वगैरे, आम्ही पार्सल घेतलंय. बघा ते हॉटेल जीवनदीप, एवढा मोठा बोर्ड लागेल तुम्हाला उजवीकडे माळशेजवरनं आल्यावरती आळेफाट्याकडे जाताना. हे बघा जीवनदीप स्पेशल चिकन थाळी, एक नंबर जेवण.